जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. तर आजचा दुसरा दिवस आहे माझा व्यवसायाचा आणि आपण आता समोसे बनवण्याची तयारी सुरू केली आहे. ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की आपली काय काय तयारी झालेली आहे. आपण बघूया आपली काय काय तयारी झालेली आहे. इथे बघू शकता तुम्ही. आपला मसाला बनवून रेडी झालेला आहे आणि ते पीठ मळत आहे. पीठही ऑलमोस्ट आपलं तयार झालेलं आहे. इकडे किचनमध्ये आपलं चटणीची तयारी चालू आहे आणि समोसे बनल्यानंतर पुन्हा आपण तुम्हाला अपडेट देऊ. आपण इथे समोसे फ्राय करायला घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपण समोसे गोल्डन रंग येईपर्यंत आपण त्यांना फ्राय करून घेतलेला आहे आणि आता यांना आपण बाहेर काढणार. तर आपण आता निघालो आहे मार्केटला समोसे घेऊन. थोडं ट्रॅफिक लागलं आहे, हे बघू शकता. सध्या आपल्याला ट्रॅफिक लागलं असल्यामुळे आपण थांबलो. तर आजचा अनुभव सांगायचा आहे तो असा की आज सकाळपासून तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे आम्ही सगळं तयारी केली समोसे बनवण्याची आणि जाऊन बाजारात विकण्याची. पण सगळ्यात मोठी चूक जी माझ्याकडून झाली त्याबद्दल आज तुम्हाला सांगायची इच्छा आहे. आणि ती चूक अशी आहे की हा व्यवसाय सुरू केला, आजचा दुसरा दिवस होता, पण त्याआधी मी मार्केट सर्वे केलाच नाही. म्हणजे मार्केट सर्वे न करता मी डायरेक्ट ठरवलं की चला ह्या मार्केटला जाईन मी आणि माझे समोसे सेल होते. परंतु तसं झालं नाही. पहिला दिवस चांगला गेला आणि आजचा दुसरा दिवस सकाळपासून आम्ही मेहनत केली, सगळी तयारी केली आणि मार्केटला गेलोही. पण झालं असं की ज्या मार्केटच्या भरोशावर गेलो होतो, ज्या मार्केटला मी कधी पाहिलंही नव्हतं, फक्त ऐकून होतो, त्या मार्केटलाच गेलो आणि तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की तिथे फक्त भाजीपाल्याचंच मार्केट आहे. म्हणजे जसं मी इतर बाजार जो गेलो होतो पहिल्या दिवशी तसा बाजार नव्हता. ज्याला तुम्ही आठवडी बाजार म्हणू शकता. आठवडी बाजार सध्या माझी सुरुवात आहे, तुम्ही आठवडी बाजारांपासून टार्गेट केलं. तर आठवडी बाजार करण्याचं कारण असं आहे की तिथे मला ते कस्टमर मिळू शकतं. कारण समोसे जनरली बाहेर तुम्ही वडापाव वगैरे स्टॉलवर वगैरे मिळून जातो हात गाडीवर, त्यामुळे तिथे कोण घेणार. पण आठवडी बाजार असा बाजार असतो की जिथे भरपूर लोक येतात. जे शॉपकीपर्स असतात त्यांना तिथून जागा हालता येत नाही, तर त्यांना सर्व्हिस देऊन आपलंही काम होते, त्यांचंही काम होते, ह्या हिशोबाने मी ते आखलं होतं. परंतु आज तसं झालंच नाही. आज संपूर्ण भाजीपाला मार्केट असल्यामुळे तिथे हा विषय आलाच नाही. म्हणजे सेल व्हायचा विषय झालाच नाही माझा आणि त्यामुळे आजचा प्लॅन माझा फसला. हा फसलेला जो प्लॅन आहे ह्याच्यामुळे मी विचार केला की आपण याचा व्हिडिओ बनवून आज टाकावा की आज सेकंड डेला काय झालं. तर आता मी उद्यापासून पहिला सर्वे करणार आहे मार्केटचा आणि सर्वे झाल्यानंतर मग पुन्हा स्टार्ट करणार आहे. सर्वे करतानाही मी तुम्हाला काही अपडेट्स देत राहीन. बघूया काय होतं आहे. थँक्यू सो मच.